अक्षय तृतीया का साजरी केली जाते? अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अतिशय शुभ दिवस आहे. तो वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी तृतीया साजरा केला जातो. अक्षय याचा अर्थ होतो कधीही संपणार नाही असं, आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. हा दिवस असा मानला जातो की या दिवशी जे काही चांगलं कार्य केलं जातं ते कधीच कमी होत नाही, उलट ते अनेक पटीने वाढतं. अक्षय तृतीयाचे महत्त्व. एक चांगले काम करण्यासाठी सगळ्यात शुभ दिवस अक्षय तृतीया हा दिवस. अभिजित मुहूर्त मानला जातो, म्हणजे कोणत्याही शुभ कार्यासाठी याच दिवशी वेळ बघण्याची गरज नसते. लग्न, गृहप्रवेश, दुकाने उघडणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, काहीही या दिवशी केलं तर ते यशस्वी होतं. 2. पुण्य मिळवण्यासाठी उत्तम दिवस. या दिवशी दान केल्याने खूप पुण्य मिळतं. अन्नदान, वस्त्रदान, जलदान, गायीची पूजन, गरिबांना मदत यांचं फळ कधीही कमी होत नाही. 3. पवित्र कामांची सुरुवात याच दिवशी करतात. या दिवशी नवीन शिक्षण, नवा व्यवसाय, शेतीची सुरुवात, मुलांची पहिलं अक्षर लिहिणं हे सगळं शुभ मानलं जातं. 4. श्रीकृष्ण सुदामा भेट याच दिवशी झाली. श्रीमंत श्रीकृष्ण आणि गरीब सुदामा यांची मैत्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. याच दिवशी सुदामानं श्रीकृष्णाला भेट दिली आणि त्यांच्या गरिबीतून श्रीकृष्णानं त्याला समृद्ध केलं. म्हणून हा दिवस मैत्री, दान आणि प्रेम या गोष्टीसाठी खास आहे. 5. त्रेतायुगाची सुरुवातही याच दिवशी झाली. धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंच्या त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली, म्हणजेच रामायणाचं युग सुरू झालं. 6. भगवान परशुराम यांचा जन्म. अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला, म्हणून अनेक ठिकाणी या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. 7. महाभारतातील महत्त्वाचा प्रसंग. महाभारतात श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, ज्या पात्रातून अन्न कधी संपत नव्हतं. हेही अक्षय तृतीयालाच झालं होतं. 8. चांदी किंवा सोने खरेदी करणे. या दिवशी लोक अनेक नवीन चांदी, सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू विकत घेतात, कारण असं मानतात की या दिवशी घेतलेली वस्तू संपत्ती, समृद्धी आणि स्थैर्य घेऊन येते. 9. अन्नदान आणि पाण्याचं महत्त्व. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचा सर्वात उष्ण काळ. त्यामुळे या दिवशी थंड पाणी, लस्सी, ताक, फळ अन्नदान करणं फार पुण्याचं मानलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षय तृतीया हा दिवस दान, धर्म, सेवा, प्रेम आणि शुभ कार्यासाठी सर्वोत्तम आहे. याच दिवशी केलेले प्रत्येक चांगले काम आपल्याला सातत्याने फल देतं. या दिवशी जर तुम्ही कुणाचं भलं केलं तर ते फळ कधीच संपत नाही, ते अक्षय राहतं. मित्रांनो, हे अक्षय तृतीयाचं महत्त्व आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. आणि तुम्ही मराठी कथा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.